मी ज्या ठिकाणी माझे अभंग गायलोय, शिकलोय, सुरुवात केली आहे, ती छोटी देवळं होती. आणि त्या छोट्या देवळामध्ये तुम्हाला सापडलेलं चैतन्य जेव्हा जगभरातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात अमराठीच नाही तर भारतीयांच्या पलीकडे जाऊन फळताना दिसतं, तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे काय आहे, आपला वारसा काय आहे याची नव्याने ओळख होते. तुम्हाला ज्यात खूप आनंद सापडलेला आहे आणि तुम्हाला अत्यंत तळमळीनं तो आनंद सगळ्यांबरोबर वाटावासा वाटतो आणि तो वाटत असताना अत्यंत उत्कंठेने ते लोकांना ग्रहण करण्यासारखं वाटतं. याच्यासारखं सुंदर काही नाही. माझ्या आईवडिलांचे संस्कार आणि माझ्या गुरूंनी दिलेलं विद्यादानच नाही तर त्यांच्या आशीर्वादाचं पण बळ आहे. त्यामुळे माझं आयुष्य आज जे आहे ते माझे गुरु नसते तर नसतं. वसे जो देव चराचरी, वसे जो देव चराचरी, कृपा करी आम्हावरी, करूया विठूची अभंगवारी, करूया विठूची अभंगवारी, अभंगवारी. काही सूर सतत आपल्या कानात गुंजन करीत राहतात, काही स्वर आपल्याला तृप्त करतात, काही आवाज थेट काळजाला भिडतात. कधी ते तुम्हाला आनंदाने नाचायला लावतात तर कधी डोळ्यांच्या कडा ओलावतात. भारतीय संगीत साधनेत रत असलेला असाच एक आवाज ऐकला की तो स्वर्गीय असल्याचा अनुभव येतो. त्या आवाजातला खर्ज आणि तार सप्तक ऐकताना अंगावर शहारा येतो. भारतीय शास्त्रीय संगीताचा हा साधक जेव्हा गातो तेव्हा अमृताचे घट वाहू लागल्याचा भास होतो. पुष्ट झालेल्या मधाच्या पोळ्यातून ओघळणाऱ्या मधाच्या थेंबाप्रमाणे गोडी असलेला हा आवाज तरुणांच्या गळ्यातला ताईत बनलाय. ख्याल, भजन, गझल, नाट्यसंगीत, भक्तिसंगीत, रागदारी, बंदिश अशा गायनाच्या वेगवेगळ्या प्रांतात मुसाफिरी करणारा हा साधना पथिक. राग, ताल आणि लय याच्या साथीनं ग्वाल्हेर, जयपूर, आग्रा, किराणा अशा घराण्यांच्या गायकीमधील उत्तमते वेचून नवा सकारात्मक प्रघात घालू पाहणारे आजचे आघाडीचे गायक श्री महेश काळे. महेशजी नमस्कार, स्वागत आहे आपलं पुणे मिररमध्ये. मुलाखतीला आता आपण सुरुवात करणार आहोत. तुमचं बालपण, तुमची पूर्ण वाटचाल, अभिषेकी बुवांशी तुमचा असलेला स्नेह, या सर्वांविषयी आपण जाणूनच घेणार आहोत. पण मला असं वाटतं की मुलाखतीच्या सुरुवातीला जो आत्ताचा सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आपण एक अभंगवारी नावाचा एक उपक्रम सुरू केलेला आहे आणि पूर्ण देशाला एका सूत्रामध्ये संगीताच्या माध्यमातून बांधण्याचे आपले प्रयत्न आहेत, तर त्याविषयी जरा आम्हाला सुरुवातीला सांगा. अभंगवारी ह्याची खरं मुहूर्तमेढ झाली माझ्या बालपणामध्ये. त्याचं कारण मला आठवतं तेव्हापासून मी गोंदवल्याला जातो आहे आणि पुण्यात एक भजनी मंडळ आहे ज्यात गुरुवारी, मी लहान असताना लिखित राम मंदिरामध्ये दर गुरुवारी 9:30 वाजता रात्री भजन आणि रविवारी फिरती 5:30 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 5:30 वाजता काकड आरती. त्यामुळे मला जो बाळकडू मिळाला आहे संत वाङ्मयाचा, अभंगाच्या परंपरेचा, तो अगदी लहानपणापासूनच मिळालेला आहे. आणि मग वी लिव्ह लाईफ इन इटरेशन्स म्हणतात बघा, एक आयुष्याच्या आतमध्ये एक आयुष्य आपण जगत असतो. तसं 10 वर्षापूर्वी अभंगांवरती एक कार्यक्रम करावा असं ठरलं. वारीचा जो मोसम असतो, हवेमध्ये आपल्या वारीचे संकेत असतात, तर त्या वेळेला आपण करूया असं सुचलं. तर तेव्हा अभंगवारी या कार्यक्रमाची सुरुवात झाली. आणि मग काही संत काव्य जे अजून वारकऱ्यांमध्ये सगळ्यांना माहिती असतात ही, पण जे अजून लोकांपर्यंत पोचलेले नाही आहे, ते पोचवता येईल का? काही लोकांना आवडलेले अभंग, आणि हे सगळे करत असतात त्याला एका सूत्राच्या स्वरूपामध्ये, जेणेकरून ज्यांनी वारी अनुभवलेली नाही आहे त्यांना वारी कशी असते, काय असते, असे वारीतले अनुभव
असे एका गोष्टी स्वरूपामध्ये हा कार्यक्रम बांधलेला आहे. पण आता तो संपूर्ण देशामध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी हो. करताय, तर तिथे कसा प्रतिसाद आहे नेमका? फारच खूप भरून येतं. कारण मी ज्या ठिकाणी माझे अभंग गायलोय, शिकलोय, सुरुवात केली आहे, ती छोटी देवळं होती. आणि त्या छोट्या देवळामध्ये तुम्हाला सापडलेलं चैतन्य जेव्हा जगभरातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात अमराठीच नाही तर भारतीयांच्या पलीकडे जाऊन फळताना दिसतं, हो. तेव्हा तुम्हाला तुमच्याकडे काय आहे, आपला वारसा काय आहे, ह्याची नव्याने ओळख होते. खरं. आणि ती जेव्हा नव्याने ओळख होते तेव्हा तू खूप भरून येतं तुम्हाला की अरे माझा काय दैदिप्यमान असा वारसा आहे, हो. काय माझी संस्कृती आहे, काय माझं भाग्य आहे, मी भारतभूमीमध्ये जन्माला आलो, काय माझं भाग्य आहे, मी महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो. असं स्वतःकडे असलेल्या गोष्टींची नव्याने प्रचिती होते. प्रचिती. महेशजी, अभंगवारी कार्यक्रमासाठी म्हणून तुम्ही काही स्वतःच्या रचना तयार केलेल्या आहेत. एक त्यातली इतक्यातच प्रदर्शित झाली अगदी 2 दिवसापूर्वी. अभंगवारी हा शब्द संत साहित्यात मी शोधायचा प्रयत्न केला, मला तो आढळला नाही. हे कुठेतरी मनात राहिलं असणार. प्रवासामध्ये अचानक काही ओळी सुचल्या. वसे जो देव चराचरी, कृपा करिया महावरी, करूया विठूची अभंगवारी. मग त्याचं काव्य स्वरूपामध्ये पूर्ण भक्तिपर काव्य झालं. ते काव्य होत असतानाच त्याला नकळतपणे एक चाल लागली. वा. मग मला असं वाटलं की चाल लोकांबरोबर आपल्याला वाटली पाहिजे. माझा मित्र आहे समीर म्हात्रे, त्याला सांगितलं आपण हे रेकॉर्ड करूयात. रेकॉर्ड केलं, त्यांनी त्याचं म्युझिक प्रोडक्शन अरेंजमेंट केली. पुढे ती विजय दयाळ म्हणून अजून एक मित्र आहे, त्यांनी ते मिक्स मास्टर केलं यशराज स्टुडिओजमध्ये. मग त्याच्यानंतर असं वाटलं की आता संगीत पूर्वी श्रवणाची गोष्ट होती, आता दर्शनाची झाली. त्यामुळे त्याचं एक व्हिडिओ असावा असं वाटलं. मग महेश लिमये नावाचा माझा एक मित्र आहे, त्यांनी त्याचा व्हिडिओ केला. त्यामुळे माझ्यासाठी हे खास याकरता आहे की पहिलं गाणं जे मी लिहिलंय, ज्याचं चाल लिहिली आहे, जे गायलोय आणि ज्या व्हिडिओमध्ये चित्रीकरणामध्ये पण मी आहे. त्यामुळे मी खूप एक्साइटेड आहे हे गाणं. ऐकता येईल? वसे जो देव चराचरी, वसे जो देव चराचरी, कृपा करी आम्हावरी, करूया विठूची अभंगवारी, करूया विठूची अभंगवारी, अभंगवारी. वाह महेशजी, खूपच छान. थँक्यू. आपलं इंग्लिशमध्ये एक आपण हे केलेलं आहे बंदिश, आम्ही त्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकली होती. इंग्रजीमध्ये आपण काही नाही, कबीरचा अनुभव. मी ते जसं विठ्ठलाचं उर्दूमध्ये काय आहे ना, आपला भाषा कितीही समृद्ध असली तरी शब्दकोशाला एक कुठपर्यंत लिमिट असतं. त्याच्या पलीकडे जायचं असेल तर तुम्हाला वेगळ्या भाषेचं अवलंबन करायला लागतं. भाषेचं लिमिट नसतं म्हणा, आपण जे म्हणजे प्रत्येक भाषा एका समुदाय संप्रदायाकरता प्रदेशाकरता असते. तर मला साधी गोष्ट आहे, विठ्ठलांनी मला जो आनंद दिलाय, संतांनी जे मला सुखाचे मार्ग सांगितलेत, तो सुखाचा मार्ग आणि सुख वाटून वाढत असतं ना. मग जितक्या लोकांना वाटता येईल तितक्या लोकांना मला वाटायचंय. बरं, मग मला तुम्हाला जर हिंदी समजत असेल, माझी मराठी समजत नसेल, तर मला तुम्हाला हिंदी भाषेमध्ये ते समजायला आवडेल. जर तुम्ही भारतीय नसाल आणि तुम्हाला माझ्या भारतातल्या कुठल्या भाषा येत नसतील तर मला तुम्हाला तुमच्या भाषेत. मग त्यामुळे मी विठ्ठला हे जसं उर्दूमध्ये आम्ही केलं, तसं कबीरचं जे भजन आहे, चदरिया जीनी रे जीनी म्हणून त्यांचं भजन आहे, त्याला चाल झाली. मग त्याच्यानंतर असं वाटलं की हे जर मला गोऱ्या मंडळीसमोर, गोऱ्या म्हणजे भारताबाहेर लोकांकरता गायचं असेल आणि त्यांना इंग्रजी जर समजत असेल तर त्यांना इंग्रजीमध्ये अनुवाद करा. मग मी त्याच्यावरती मीच एक थोडंसं त्याचं ट्रान्सलेशन काव्य केल्यासारखं की के राम नाम रस भीनी चदरिया झिनी रे झिनी, याचा अनुवाद Life is like a finely woven cloth and is permeated by Ram. Now, 8 petal lotus
used as a spinning wheel and its 5 elements as its yarn. अष्टकमल का चरखा बनाया पांच तत्व की भुनी. असे त्याचा थोडासा अनुवाद केला का तर इट क्रिएट्स पेशन्स. म्हणजे मी तुम्हाला अनुवाद सांगितला आणि मग ते गायलं. म्हणजे एखाद्या चित्रपटाला सबटायटल असल्यानंतर तर तुम्हाला संदर्भ कळत असताना दृश्य दिसतं. तसंच आहे त्याची माझी इच्छा होती. यमन रागात मला वाटतं ते हे मांड साधारण मांड रागावरती आधारित आहे. खूप छान. म्हणजे मला वाटतं अनेक ग्रंथ, साहित्यातली पुस्तकं वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित होतात आणि ती वेगवेगळ्या भाषांमध्ये त्या त्या प्रदेशात विकली जातात. पण अभंग भजनं जर अशी वेगवेगळ्या भाषांमध्ये व्हायला लागली आणि त्याला चाली लागून ती लोकांपर्यंत पोचायला लागली तर मला वाटतं त्याचा अधिक प्रचार प्रसार होऊ शकतो. हो. प्रचार प्रसार हे मला लहानपणापासून माझ्या आजोबांनी दिलेला बाळकडू आहे. तुम्ही माझ्या ती जी तालीम, ती जी शिस्त आहे ती मला माझ्या गाण्यामध्ये कशी वापरता येईल याचा प्रयत्न करतो. वारीचे दिवस आहेत. म्हणजे आता नुकतीच आषाढी एकादशी झाली आहे आणि तुम्ही म्हणालात तसं की इथे अवकाशामध्येच तो एक भक्तिरंग पूर्ण सगळा व्यापून राहिलेला असतो आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचं एक उदात्त प्रतिबिंब ज्याला आपण म्हणू ते वारीमध्ये आपल्याला दिसतं. आणि त्याच रूपाने तुम्ही अभंग वारी पूर्ण देशभरामध्ये हे करताय आणि मूलतः मला असं वाटतं की लोकांना महाराष्ट्राच्या संस्कृतीचं, महाराष्ट्राची जी एक भक्ती परंपरा आहे, संत परंपरा आहे, त्याची ओळख भारताला एका नव्या आयामामध्ये तुम्ही करून देण्याचा हा प्रयत्न करताय. तर त्याच्यामध्ये तुम्ही काही उर्दू सुद्धा अभंग त्याच्यामध्ये समाविष्ट उर्दू म्हणजे मी आता तुम्हाला सांगायचं तर बेंगलोर चेन्नईमध्ये तो इंग्लिशमधनं कार्यक्रम त्याचं सूत्र होणार आहे. अच्छा. दिल्लीमध्ये त्याचं हिंदीमध्ये सूत्रसंचालन होणार आहे. बेंगलोर चेन्नईच्या भागामध्ये जनरली दक्षिणामध्ये नामसंकीर्तन म्हणून आहेत. पुरंदरदास म्हणून त्यांचे जे मोठे संत ते पुण्याच्या जवळ जन्माला आलेले, त्याच्यानंतर ते तिथे गेले. त्यामुळे त्यांच्या पुरंदरदास विठ्ठल असं त्यांच्या जसं तुका म्हणे आपल्या ह्याच्यात येतं तसं त्यांच्या ह्याच्यात विठ्ठलाचा उल्लेख असतो. त्यामुळे तिथे गेल्यानंतर पुरंदरदासाचं काही ऐकवतो. उर्दू काय आहे की आपल्याला समजा आपली संस्कृती समोरच्या माणसाला सांगायची असेल पण त्याला ती भाषाच येत नसेल तर आपल्याला त्याला समजेल अशा भाषेमध्ये ती समजावता आली पाहिजे. म्हणून हा अट्टहास. काही हिंदी भजनं आहेत, उर्दूमध्ये लिहिलेलं काव्य आहे, काही कर्नाटिक म्युझिक मधल्या गोष्टी आहेत. तर जेणेकरून काय म्हणतात मल्टिपल फोर्टिफिकेशन किंवा रिइन्फोर्समेंट मधनं आपल्याला आपल्या विठ्ठलाचं महात्म्य दाखवता आलं तर यावं म्हणून असं आहे. त्या उर्दूच्या मागचं संकल्पना अशी होती. वैभव जोशी म्हणून जे त्यांनी सुंदर लिहिलेलं आहे. नरेंद्र भिडे म्हणून जे संगीत दिग्दर्शक त्यांनी त्याचं संगीत दिलं. आम्ही एकत्र भेटलो आणि त्याची सुरुवात अशी झाली की समजा एक सुफी संत फिरत फिरत भटकत आला आणि त्याला वारी दिसली समोरून जाताना तर कदाचित त्याला कळणार नाही काय चाललंय पण त्याला जाणवेल नक्की. कारण जे चैतन्य असतं त्या चैतन्याला भाषा नसते. तर त्या चैतन्याचा अनुभव आला आणि वारीत सगळे विठ्ठल विठ्ठल म्हणतायत तर त्याला काय त्याच्यावरनं प्रतिबिंबित होईल. तर ते विठ्ठला नावाचं गाणं आहे. बरोबर. महेशजी, म्हणजे माझ्यासकट अनेक तरुणांची तुम्ही प्रेरणा आहात. म्हणजे तुमच्या यूट्यूबवर खूप सारे भजन कीर्तन किंवा गाणी ऐकली जातात. वेगवेगळ्या दिवाळी पहाटचे व्हिडिओ, तुमच्या कार्यक्रमांचे व्हिडिओ यूट्यूबवर आहेत. आज समाज माध्यमामुळे तुम्हाला ऐकणं म्हणजे प्रत्यक्ष ज्याला ऐकता येत नाही त्याला सोशल मीडियावर ऐकणं सोपं झालंय. पण त्याच्यामधून एक फॅन फॉलोईंग तुमचा खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे आणि तुमच्याकडे बघून अनेक तरुण मुलं प्रभावित होतात, प्रेरणा घेतात आणि ते गाण्याकडे वळतात. साधारणपणे मला असं वाटतं की कट्यार काळजात घुसली ज्यावेळेस सिनेमा आला त्यानंतर खूप मुलांमध्ये तो एक नव्याने विचार रुजायला लागला की आपण शास्त्रीय संगीताचं, सुगम संगीताचं प्रशिक्षण घ्यायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे. ही कला आपल्याला अंगीकारता आली पाहिजे. तर ज्यावेळेस तुम्ही आता प्रेक्षकांमध्ये जाता किंवा तुमच्या चाहत्यांमध्ये जाता, जेव्हा लहान मुलं तुम्हाला भेटतात तर त्यावेळेस तुम्हाला ह्या सर्व गोष्टींचा अनुभव कसा येतो? खूपच छान येतो. मुळात कसं आहे ना, तुम्हाला ज्यात खूप आनंद सापडलेला आहे
आणि तुम्हाला अत्यंत तळमळीनं तो आनंद सगळ्यांबरोबर वाटावासा वाटतो आणि तो वाटत असताना अत्यंत उत्कंठेने ते लोकांना ग्रहण करण्यासारखं वाटतं. हो. याच्यासारखं सुंदर काही नाही. खरं आहे. त्यामुळे आणि तुम्ही म्हटलात तसं अगदी परवाच्याच दिवशी प्रचिती आली. 70 वर्षाच्या 75 वर्षाच्या आज्या येऊन विठ्ठलावरती नाचत होत्या. 7-8 वर्षाची लहान मुलगी त्यांना येऊन जोडली गेली, ती पण त्यांच्याबरोबर नाचत होती. त्यांची एकमेकांची ओळख नव्हती बरं. आणि ते गाणं संपल्यानंतर एकमेकांना मिठ्या मारल्या त्यांनी, डोळ्यातले अश्रू पुसले आणि जाऊन आपल्या आसनावर जाऊन बसल्या. आता इतका आनंद तुमच्या निमित्ताने जर तिथे निर्माण होत असेल तर तो आनंद निर्माण करत राहणं हे आपला धर्म आहे. खरं आहे. तुम्हाला एखाद्या व्यक्तीला, मनुष्याला देहभान हरपून विठ्ठलाच्या भजनामध्ये तल्लीन होऊन नाचायला भाग पाडणारा तुमचा आवाज आहे. इतका तो त्याचा माझा आवाज असा नाही हो, विठ्ठलाची भक्तीच अशी आहे. विठ्ठलच असा आहे, मीच देहभान हरपून गात असतो. त्यामुळे मी असं करत असतो असं म्हटलं थोडं मला आवडलं, मी त्याचा स्वीकार करतो, पण मी करत नसतो. बोलवितास धनी वेगळा आहे. हा, मी थोड्या वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये त्याला आणीन की तुमच्या आवाजाच्या मार्फत तो भक्तीचा जो रस आहे तो आमच्यामध्ये पाझरतो असं मी म्हणेन. तर त्या तुमच्या गाण्याची ती ताकद आहे. तुम्ही तुमचा तो मोठेपणा आहे की तुम्ही ते अत्यंत विनम्र भावाने केलं. मग तर हा जो गाण्याचा संस्कार आहे हा पहिल्यांदा तुमच्यावर झाला कसा? घरी माझ्या गाणं होतं, म्हणजे आमच्यातला गाणं पूर्ण वेळ करणारा मीच पहिला. परंतु जसं साधारण मराठी मध्यम वर्गीय कुटुंबामध्ये गाणं असतं तसं माझ्या घरी होतं. माझ्या आईला गाण्याची आवड होती. जी शास्त्रीय संगीत वीणाताईंकडे, वीणा सहस्रबुद्ध्यांकडे ती शिकली होती. MA केलं होतं तिने. माझ्या वडिलांना अभंगांची आवड होती. त्यांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिकता आलं नाही, परंतु न शिकताना सुद्धा संस्कारातनं त्यांना 40-50 राग ओळखता यायचे, चाली लावायला यायच्या आपल्या आपण. तर असं अत्यंत समृद्ध घरात मला वातावरण मिळालं. त्यामुळे भवताला जेव्हा जी भाषा असती, जे गाणं असतं ते आपसूक तुम्ही बोलायला गायला लागता. त्या पद्धतीने माझ्यावरती हे संस्कार झाले. 10वीच्या सुट्टीनंतर मला अभिषेकी बुवांकडे शिकण्याचा, म्हणजे मला असं वाटतं की माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट काय असेल तर तो. त्यांचा सगळ्यात शेवटचा शिष्य, एक म्हणजे गाणं, तोपर्यंत गाणं हा एक आवडीचा विषय होता आणि अभिषेकी बुवांकडे गेल्यानंतर गाणं जीवनसरणी म्हणून कसं जगावं ह्याच्याकडे मला त्याचे संस्कार झाले. त्यामुळे जो काही, आता हे थोडं क्लिशे वाटतं, पण जो काही आहे मी ते माझ्या ह्या घरात जन्मल्यामुळे आणि ह्या गुरुजींकडे मला संस्कार झाल्यामुळे मी आहे. गुरु लाभात सर्व लाभ. म्हणजे मी अभिषेकी बुवांच्या बाबतीत विचारणारच होतो की तुमची त्यांची पहिली भेट कशी झाली आणि तुम्ही त्यांच्याकडे शिकायला कसे गेलात. तर तुम्ही स्वतः सांगितलं की 10वीमध्ये असताना आता त्यांच्याकडे गेलो. तर आम्ही प्रेक्षक म्हणून ज्यावेळेस म्हणजे जे आपल्याकडे पाहत असतो तर त्यावेळेस आम्हाला खरोखरीच एक अभिषेकी बुवांचा वारसा तुमच्यामधून पुढे येताना दिसतो. आता जगभरामध्ये तुमचे अनेक शिष्य आहेत. तुम्ही अमेरिकेत सुद्धा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी वर्कशॉप्स घेता, गाणं शिकवता. तर तो अनुभव कसा आहे? म्हणजे भारतीय लोकांमध्ये शास्त्रीय संगीताची एक मूलतः आवड असते किंवा शिकायचं असतं, पण ओव्हरसीजमध्ये जिथे ते संगीत नाही आहे त्यांच्याकडचं संगीत वेगळंच आहे. तर तिथे भारतीय संगीताविषयीची आस्था निर्माण होणं, ते शिकावंसं वाटणं, तर ह्या विषयाकडे तुम्ही कसं पाहता? 2 गोष्टी आहेत. एक सवयीचं असतं, आवडीचं असतं, आणि एक उत्कंठेचं असतं. आपल्या भारतामध्ये आपल्याला आपल्या संगीताची सवय आणि आवड आहे संस्कारामुळे लागलेली. पण पाश्चात्य देशांमध्ये हे असं काय आहे अध्यात्म ज्यातनं लोक इतकी आनंदी असतात. बरं, उपलब्धी आमच्या देशामध्ये जास्ती असून सुद्धा सुखी लोक तिकडे कशी, याबद्दलची उत्कंठा असती. त्या उत्कंठेतनं तिकडचा श्रोत्रावर्ग निर्माण होत असतो. वर्कशॉप करणं हा माझा अट्टहास असतो. मी तुम्हाला मगाशी इंटरव्ह्यू सुरू होण्यापूर्वी जे बोलत होतो तसं मी 20 कार्यक्रम केले युरोप, अमेरिका आणि कॅनडामध्ये. पण त्याच्या जोडीने 15 वर्कशॉप्सही केली. त्या वर्कशॉपचं उद्दिष्ट असतं
पहिलं म्हणजे तुम्ही जेव्हा कार्यक्रमात असता तेव्हा तुम्हाला गाण्याचा एक वेगळा स्पर्श होतो, तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीने त्याचा अनुभव होतो. वर्कशॉप कशा करता की ज्या गाण्याने तुम्हाला स्पर्श केलाय त्यातनं कंठातनं तुम्ही त्याला स्पर्श करावा. आणि मी तुम्हाला सांगतो इतके विलक्षण अनुभव त्यात आले. मी जर्मनीमध्ये फ्रँकफर्टला माझ्या एक गोरे साधू आले होते काही मंडळी, ज्यांनी हिंदू धर्म पत्करला आहे, अध्यात्म त्याचा अभ्यास करतात. ते माझ्या गाण्याला एक 10-12 मंडळी आली. मग तिथे वर्कशॉप आहे कळल्यानंतर आणखीन 10-12 लोकांना ते घेऊन आले. श्लोक आणि आपलं अध्यात्म त्यांना माहिती असलं तरी मराठी भाषा त्यांना नवीन होती. साहजिक आहे, काही मंडळी ब्राझील, काही रशिया, काही रोमेनिया, काही स्वित्झर्लंड असे त्यांचे अनुयायी होते. पण 2-2.5 तासामध्ये मला आठवतं तुकाराम महाराजांचा सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती हा मी अभंग पहिला त्याचा सारांश मी इंग्रजीमध्ये सांगितला आणि सांगितलं तुमचे शब्दोच्चार चुकले तरी चालतील, मी जो सांगितलाय तो भाव आला पाहिजे, दृढ ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतो 2.5 तासामध्ये त्यांना शब्द, चाल, रुटीन, ताल सगळं आलं. 2.5 तासाच्या नंतर ही सगळी गोरी मंडळी सदा माझे डोला जालो तुझी मूर्ती इतकं गोड गात होते. त्यातल्या एका ताई मला अजून दिसते इथे बसल्या होत्या, त्या ताई शांतपणे डोळे मिटून गात होत्या. एका डोळ्याकाठी त्यांचे अश्रू होते. खूप बरं वाटतं. ज्या विठ्ठलावरती माझं प्रेम आहे, ज्या विठ्ठलाचं माझ्यावरती प्रेम आहे, त्याचं प्रेम मला दुसऱ्या लोकांबरोबर वाटताना त्यांना आलेली प्रचिती अनुभवता येते, याचं खूप आत्मिक सुख आहे. खरं आहे. संगीत म्हणजे महासागर आहे आणि या महासागरामध्ये ज्याच्या हाती जे मोती लागले, जी रत्न लागली, त्याचा पुढे अनेकांनी विस्तार विकास आपापल्या परीनं केला. तुम्ही आज जागतिक पातळीवर अशा पद्धतीचं काम करताय. तुम्ही एक काहीतरी फाउंडेशन, एक संस्था पण चालवता तुमच्या सहचारिणींच्या सोबतीनं, तर त्याविषयी जरा थोडं सांगा. इंडियन क्लासिकल म्युझिक अँड आर्ट्स फाउंडेशन असं त्या संस्थेचं नाव आहे. ती नॉन प्रॉफिट पब्लिक चॅरिटी म्हणून इनकॉर्पोरेट केली आहे बे एरियामध्ये आणि आता त्याचं काम भारतातही सुरू झालेलं आहे. पॅन्डेमिक पूर्वी सुरू केलं ते. त्याच्यात साधा सोपा त्याचं चार्टर आहे की उपलब्धी ही इच्छेच्या मध्ये येऊ नये. जी मंडळी गाणं शिकण्याची इच्छुक आहे, ज्यांच्याकडे ती शिकण्याची त्यांच्याकडे स्किल आहे, योग्यता आहे, त्यांना काही वेळेला आर्थिक अडचणीमुळे ते करता येत नाही. तर अशी लोक जी आहेत त्यांच्या मागे आपण उभं राहावं आणि त्यांचं शिक्षण द्यावं. कारण कसं आहे ना की हे माझ्या दृष्टीने हे काम कसं आहे की ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी पणती लावण्यासारखं आहे. काही ठिकाणी पणती पेटायची वाट बघत असते, फक्त त्याला तेलाची गरज असते. ते तेल ICMA घ्यायचा प्रयत्न करते. एक तुमचा सामाजिक भावसुद्धा याच्यामध्ये आहे की कलाकारांच्या बाबतीत अनेकदा लोकांना माहिती नसतं, खूप कमी माहिती असतं. एक फेम म्हणून खूप गोष्टी त्यांना तेवढ्याच दिसत असतात समोर, प्रसिद्धी, वलय किंवा ह्या सगळ्या गोष्टी, परंतु त्यांच्या हातून घडणारी जी सत्कर्म आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या अनेकदा अनेकांना माहिती नसतात. तर ह्या निमित्ताने एक ती गोष्ट आली समोर. 2015 साली आपल्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आरुणिकी राणीसाठी. तर मगाशी मी जसं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये किमान तो एक परिवर्तनाचा टप्पा ठरला. कट्यार काळजात सिनेमा ज्यावेळेस सिनेमागृहांमध्ये लागला आणि खूप कुटुंबाच्या कुटुंब तो सिनेमा बघायला जायला लागली आणि त्यानंतर एक सांगीतिक क्षेत्रामध्ये एक थोडं का होईना पण स्थित्यंतर आलं. अनेकांनी संगीत नाटकांचे सिनेमेसुद्धा तयार करण्याचा प्रयत्न केला आणि ती एक चांगली साईन आपण त्याला म्हणू शकतो की ह्या क्षेत्राकडे पुन्हा लोक बघायला लागले. काही नाटकांचं पुनरुज्जीवन संगीत नाटकांचं सुद्धा करण्याचा प्रयत्न झाला. तर ते राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरची भावना नेमकी काय होती? मला ते मिळालं हे कळाल्यानंतर सगळ्यात आधी आठवण झाली माझ्या आईची आणि अभिषेकी बुवांची. कारण ते जेव्हा घोषित झालं तेव्हा ते दोघेही देहात नव्हते आणि खूप बरं वाटलं. कसं आहे, सुवर्ण योग असतो ना, तसा तो योग होता. एक तर राष्ट्रीय पातळीचं पारितोषिक मला चित्रपट असलेल्या शास्त्रीय संगीतावरती आधारित असलेल्या गाण्याकरता.
ते गाणं अशा चित्रपटामध्ये, जो चित्रपट अशा एका संगीत नाटकावरती आधारित आहे, त्याची मूळ संकल्पना त्या संगीत नाटकावरती आहे, ज्याचं संगीत माझ्या गुरुजींनी केलेलं आहे. आणि त्याच्या जोडीला प्रथमच मराठीमध्ये शंकर एहसान लॉय यांनी संगीत दिलेल्या गाण्याकरता मला मिळालंय. तो खूप सुंदर क्षण होता. आणि मला असं वाटतं की मी जी उपलब्धी त्याच्यानंतर मला मिळाली, त्या उपलब्धीमुळे मी आणखीन शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात काम आणि सेवा करतोय. कारण पूर्वी शास्त्रीय संगीत जसं वारकरी संप्रदाय तो मोठा असला तरी बरंच संत साहित्य त्यांच्या पुरतंच सीमित आहे. अजून आपल्या सर्वत्र ते पसरलेलं नाही. कुठेतरी त्या कट्यार काळजात घुसली ह्या सिनेमामुळे, त्याला लाभलेल्या तरुण मंडळीकडनं मिळालेल्या यशामुळे त्याला एक मोठी कलाटणी मिळाली. आणि आता 10 वर्ष होऊन गेली. ती मुलं, कालच मला एका छोट्या मुलीचा फोटो आला, म्हणजे त्या फोटोत ती छोटी आहे, ती तेव्हा तिला शास्त्रीय संगीताची गोडी लावली आणि ती काल माझ्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात होती मुलगी. ती म्हटली मला, तर आता ती जनरेशन आपल्या संस्कृतीचं बोट पकडून पुढे जाताना खूप आनंद होतो. खरंय. तर कट्यारची चर्चा आपली सुरूच आहे, तर तुमच्या 2 मित्रांविषयी पण जरा बोलायला आवडेल की सुबोध भावे आणि राहुल देशपांडे या तुमच्या 2 मित्रांबद्दल. कट्यार नाटक माझ्याकडे आलं राहुलमुळे. त्यांनी वसंतोत्सवच्या कुठल्या तरी एका प्रेस कॉन्फरन्समुळे मध्ये सांगितलं की मी कट्यार करतोय. आणि मग आमची भेट जेव्हा झाली तो म्हटलं की हे बघ, मी कट्यार करायचा प्लॅन करतोय, आत्ता काहीच तयार नाही, मला फक्त माहिती आहे मी खासाहेबांचं काम करणार आहे, मला तू सदाशिवचं काम करायला. अच्छा. म्हटलं जरूर करीन, कारण कट्यार त्याच्या आजोबांचं जसं आहे तसं माझ्या गुरुजींचं पण आहे. आणि मग आम्ही एकत्र जर आलो तर मला माहिती होतं की उद्दिष्ट चांगलं असल्यानंतर त्याचं फलित चांगलंच होईल. मग त्याच्यामध्ये आम्ही बृहन्महाराष्ट्र मंडळाचं एक अधिवेशन होतं, तिथे आम्ही शेजारी बसलो असताना सुबोधचं मैतर नावाचा एक कार्यक्रम चालला होता, ज्याच्यामध्ये त्यांनी नटसम्राटवरती एक सॉलिलोकी केली होती. ती सॉलिलोकी चालत असताना मी आणि राहुलनी एकमेकांकडे पाहिलं आणि तेव्हा एक कुठेतरी असं लक्षात आलं की रे हा पाहिजे. तोवर सुबोध, आत्ताचा सुबोध जो तुम्हाला माहिती, तो आणि कट्यारच्या पूर्वीचं सुबोध 2 पूर्ण वेगळी व्यक्तिमत्व होती. म्हणजे भरतनाट्य मंदिरात बाहेर थांबेल पण आज नाट्यसंगीत म्हणजे मी नाही जाणार असा होता तो. पण कुठेतरी कट्यारची मोहिनी कोणालाच ती चुकवता आली नाही. तशी ते त्याचं पहिलं संगीत नाटक त्यांनी दिग्दर्शनही त्याच्यात केलं आणि कविराजाची भूमिकाही त्याच्यात केली. अशा पद्धतीनं त्याची सुरुवात झाली. पण तो मग बसवायला लागल्यानंतर एक त्याचं आहे की तो एकदा घुसला सुबोध की मुळाशी जाऊन खातो. मग त्यांनी मूळ संहिता वाचली, त्याच्याबद्दल आलेले सगळे गोष्टी पाहिल्या. गाणं तर तो अभिषेक बुवांचं खूप त्याचं गाणं ऐकतच असतो. मग त्याच्यानंतर जेव्हा त्यांनी ते हाती घेतल्यानंतर त्यांनी तडीस केलं, त्यावेळेलाच त्याला कुठेतरी त्याच्यात एक ह्याच्यामध्ये चित्रपट करण्याचं संकेत मिळाला असेल. आणि मग नंतर तो पुढे एक मला ते 6-7 वर्षानंतर चित्रपट पुढे आला. पण फारच म्हणजे ती महाराष्ट्रासाठी फारच मोठी देणगी ठरली. आम्ही आणि आमची मैत्री खूप छान झाली, कारण तालमी एकत्र करायचो, त्यामुळे एकत्र राहायचो. आणि मग सुबोध तेव्हा बऱ्याच सिरियल आणि काय काय काम करायचा, तर एरवी मग मी सुबोध बरोबर गाडीत बसून जायचो शूटिंगला जाताना किंवा 2 शॉट्समध्ये. खूप गप्पा झाल्या, खूप मैत्री झाली, ती अजूनही आहे. काही आम्हाला आव्हान आलं, काही अडचणी आल्या तर आम्ही एकमेकांवरती अगदी रोज चर्चा नाही झाली तरी आम्हाला माहिती आहे की वी विल बी देअर फॉर इच अदर. बरोबर. आता तुमच्या बोलण्यात थोड्या वेळापूर्वी गुरुपौर्णिमेचा उल्लेख आला आणि आता इथे गुरुवारीच गुरुपौर्णिमा आहे. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आज जे आपलं यश आहे, ज्या स्थानावर आपण आहोत आणि मराठी प्रेक्षक, जगभरातले रसिक आपल्याकडे एक मोठ्या आशेने पाहत आहेत, अशा वेळेला गुरुला स्मरताना नेमक्या मनामध्ये काय भावना असतात? अभिषेकी मी मगाशी म्हटलं तसं मला ह्याचं रोज अगदी दैनंदिन जगण्यामध्ये ह्याचं व्यवधान असतं की आपण आज जिथे आहोत
तिथे पोचण्याकरता माझ्या आईवडिलांचे संस्कार आणि माझ्या गुरूंनी दिलेलं विद्यादानच नाही तर त्यांच्या आशीर्वादाचं पण बळ आहे. त्यामुळे माझं आयुष्य आज जे आहे ते माझे गुरु नसते तर नसतं. कारण जी त्यांनी वाट दाखवली आहे, ज्या गोष्टी त्यांनी शिकवल्या, ज्याचे संस्कार, मग फक्त संगीताचेच संस्कार नाही, मनुष्य म्हणून कसं जगावं. माझे गुरुजी ऋषितुल्य होते, अत्यंत साधे, परंतु खूप परिपक्व असे त्यांचे आयुष्यावरचे विचार. संगीत आहे हे सगळ्यांना सर्वश्रुत आहे. अशा गुरुकडे मला त्याचं सानिध्य लाभलं. त्यामुळेच कुठेतरी मी आज जो काय घडलोय, म्हणजे कारण कसं असतं, गुरुकुलामध्ये तुम्ही जाता, गाणं हा विषय नसतो. तुम्ही तुमचे गुरुजी कसे ते पहाटे उठायचे, मग त्यांच्या आधी आपण उठलं पाहिजे. ते कार्यक्रमाहून जरी आले तरी आंघोळ करून पहिल्यांदा रियाज करायचे, उशीर झाला तर सकाळचा रियाज बुडवू नये म्हणून. किंवा गाण्याकरता त्यांची तळमळ, गाण्याबद्दल असलेलं निस्सीम भक्ती आणि प्रेम, हे जेव्हा तुम्ही जगताना त्यांच्याबरोबर, तो तुमच्या आयुष्याचा भाग होतो. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा एक दिवस जरी असला तरी गुरूंकरता असलेलं माझं जे ऋण आहे त्याची मला रोज आठवण असते. मी प्रत्येक कार्यक्रमाला स्टेजवर चढताना माझ्या गुरुजींचं स्मरण करूनच चढतो. त्याला अपवाद कधीच नाही आहे. आणि गुरूंची तीच अपेक्षा असते की आपला शिष्य जो आहे तो एका उंचीवर असावा. तुमच्याकडे खूप तरुण एक कलाक्षेत्रातला एक आयडल म्हणून बघतात, एक आदर्श म्हणून बघतात. आज आपण तरुणांची स्थिती बघतो की खूप साऱ्या तरुणांमध्ये स्ट्रेस आहे, नैराश्य येतं, खूप लवकर गिवअप करतात, व्यसनाधीनता पण आहे काही प्रमाणामध्ये. तर अशा तरुणांसाठी तुम्ही एक मेसेज म्हणून काय सांगू शकाल? म्हणजे त्याला संगीताची जोड जी आहे ह्या सगळ्या याच्यावर ही कसं काम? पहिला मी संगीताच्या अलीकडे सुद्धा सांगेन की प्रत्येक म्हणजे मी काय करतो ते मी सांगतो आणि त्यातनं कदाचित तरुण पिढीला उपयोग होईल. माझ्या मंडळींना, आपल्याला समाधानी राहण्यासाठी खूप गोष्टी असतात ज्या आपल्यापाशी असतात. आयुष्य तुलनात्मक जगण्याच्या ऐवजी गरज काय आहे आणि ती भागतीये ना, आणि ती गरज आपल्याला आतनं जाणवतीये का बाहेरनं ती गरज आपल्याला दिसतीये, ह्याच्यामध्ये फरक आहे. त्यामुळे आपली गरज, आपला आनंद, आपल्याला जे समाधान मिळत आहे त्याचा स्थायी भाव ओळखून आपण जर त्याच्यापाशी राहिलो, रमलो ना, तर हे जे नैराश्य सारखं येतंय ते येणार नाही. साहजिक आहे. आता काय आहे ना की उपलब्धी खूप जास्त झालेली, प्रत्येक काळात होतेच. म्हणजे आमच्या लहानपणी आमच्या घरी फोन नव्हता, सेलफोन तर नाहीच, लँडलाईन पण नव्हती, गाडी नव्हती, ती नंतर आली, टी व्ही नव्हता, तो नंतर आला. त्यामुळे नसण्यावरून असण्यापर्यंतचा पल्ला होता. माझ्या आधीच्या पिढीमध्ये तर काहीच नव्हतं. तर आता सेलफोन तर असतोच, सगळी चॅनल तर असताच, 4 OTTची सबस्क्रिप्शन असतातच. पण मग 5वं नसल्यानंतर जे नैराश्य येतं ना, तेव्हा आठवण करावी आपल्याकडे 4 आहेत, आपल्याकडे फोन तरी आहे, आपल्याकडे घर तरी आहे. बऱ्याच मंडळीकडे ते पण नसतं. त्यामुळे कुठेतरी सकारात्मकता हे ना एक जगण्याची शैली आहे. ती रोज आपल्याला थोडीशी त्याचा अवलंब करण्याची गरज आहे. म्हणजे रामनाम का घेतात, ध्यान का करतात? कारण आपल्याकडे ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याची आठवण करून देवाला कुठेतरी आपण त्याचं ऋण व्यक्त करावं. जर तुमची जी काय प्रेयर असेल ना, जी काय भावना असेल, काही लोक पळतात तेव्हा त्यांना ते प्रेयरसारखं वाटतं, कारण तो
पळण्यामध्ये त्या वेगामध्ये एक जे स्थैर्य असतं ना, तो स्थैर्य देव आहे. काही लोकांना टेनिस खेळताना ती व्हॉली जे करत असताना त्या व्हॉलीमध्ये एकाग्रता आहे, त्याच्यात देव आहे. निसर्गामध्ये तुम्ही जो श्वास एका संथ गतीने घेत असता त्या श्वासामध्ये देव आहे. तसंच माझ्या स्वरामध्ये, संगीताच्या माझ्या स्वरामध्ये देव आहे. माझ्या म्हणजे आपल्या शास्त्रीय संगीताच्या स्वरामध्ये देव आहे. देव सर्वत्र आहे. त्याची ओळख पटल्यानंतर त्याच्या सानिध्यामध्ये शरण जावं, मग नाही येणार निराश. एक आनंदाचा, समाधानाचा मार्ग तुम्ही एक छोट्याशा ज्या याच्यामधून सांगितलं आहे. आम्हाला जरा तुमच्याबद्दल काही गोष्टी आमच्या प्रेक्षकांनाही आवडतील जाणून घ्यायला. महेश काळे यांचा आवडता अभिनेता कोण? अभिनेता अभिनेत्री? मला काय ना, मी बायस्ड आहे. सुबोध माझा खूप चांगला जवळचा मित्र आहे, त्यामुळे मला सुबोधच वाटणार. मला मी आता गेली 25 वर्ष माझं वास्तव्य, येणं इथे जरी असलं तरी वास्तव्य अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे मला वर्ल्ड सिनेमा बघायलाही आवडतो. आणि त्या कलाकृती इतक्या असरदार, काही मला नो मॅन्स लँड नावाची एक कलाकृती, आमेली नावाची एक कलाकृती आहे. रॉबर्ट डिनेरो, मला खूप त्यांचं अभिनय आवडतो. म्हणजे बऱ्याच ठिकाणी चांगल्या चांगल्या गोष्टी आढळतात आणि मला त्या अनेक गोष्टी वेचायला जास्त आवडतं. सुबोधचे साधारणपणे सगळे चित्रपट मी बघतो, पण माझं त्याच्यावरती प्रेम आहे. म्हणजे तो कलाकार उत्तम आहेच आहे, त्याच्यामध्ये काही संदेह नाही. त्यामुळे तो माझा आवडता. येस. आणि आवडता खेळ? आवडता खेळ आता क्रिकेट कुणाला आवडत नाही असं तुम्ही पाहाल, पण माझ्या लहानपणी मी बॅडमिंटन खेळायचो, मी व्हॉलीबॉल खेळायचो, मी बास्केटबॉल खेळायचो. नंतर टेनिस खेळायला लागलो. मला क्रीडा हे क्षेत्र खूप आवडतं आणि मी त्याचं तुम्हाला कारण सांगतो. तुम्ही जेव्हा खेळ खेळत असताना तेव्हा तुम्ही त्याच्या अंती निर्णय काय लागणार आहे ह्याचा वेध जरी घेत असलात ना, तरी तुमचा आनंद त्या निर्णयावरती ठरलेला नसतो. कारण सांगतो मी तुम्हाला. आता माझ्या लहानपणी 1 डे मॅचेस होत्या, 50 आणि 50, 100 ओव्हर्स असतील. निर्णय काय लागणार आहे कदाचित शेवटच्या 15 ओव्हरमध्ये तुम्हाला लक्षात येत असेल, पण 85 ओव्हर तुम्ही ह्या खेळाच्या आनंदामध्ये असतात. त्यामुळे मला क्रीडा फार आवडते. पूर्ण इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये असते. आवडतं फूड? आपलं मराठी जेवण. अच्छा, मराठी जेवण. भात, वरण, काचऱ्याची भाजी. आवडतं पर्यटन स्थळ? आवडतं पर्यटन आपल्या महाराष्ट्रात खूप ठिकाणं आहेत. खूप ठिकाणं आहेत. म्हणजे अगदी खडकवासल्याच्या धरणाच्या इथे जवळ गेलं तर इतकी हिरवळ आहे. पासनं साताऱ्याच्या जवळ गेल्यानंतर इतकं सुंदर आहे. महाराष्ट्र आपलं खूप समृद्ध आहे. विकासाला किंवा तो आणखीन चांगला करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे खूप चांगली संधी आहे. खूप लोकांना आपल्याला त्याच्याकडे आकर्षित करता येईल. माझ्या गाण्यामुळे मला देशभर पण फिरता येतं. देशाच्या देहरादूनला मी गेलो होतो, तिथे पण खूप सुंदर निसर्ग आहे, खूप आवडलं मला. मला पॅरिसमध्ये मी चालत असताना मला खूप आनंद झाला. आणि मला संस्कृती अनुभवायला मला गोवा विशेष आवडतं. एक तर परत मी म्हटलो तसं माझ्या गुरुजींचं जन्मस्थान आहे ते, त्यामुळे. आणि तिकडचा निसर्ग फार सुंदर आहे अजूनही. त्या म्हणजे ते 1 लेन रोड्स खूप जास्ती आहेत. गर्दी टाळण्याची खूप ठिकाणं आहेत. आणि खरा गोवा हा पावसाळ्यात गर्दीच्या लांबच असतो, तो मला अनुभवायला मिळतो. खूप ठिकाणं आहेत. सॅन फ्रान्सिस्को बे एरियामध्ये सुद्धा निसर्ग खूप छान आहे. आता मी ईस्ट युरोपमध्ये गेलो, प्राग सुंदर आहे, बुडापेस्ट सुंदर आहे. संस्कृती त्यांची पाहण्याजोगी आहे की. आणि मला खूप आवडतं की ज्या पद्धतीने त्यांनी इतके शेकडो वर्षापूर्वीची आपली संस्कृतीचं जतन केलेलं आहे. ज्या इमारती आहेत त्या खूप अभिमानाने ते ठेवतात. मला त्याचं खूप कौतुक वाटतं. वा. हा प्रश्न जरा पुढचा थोडा अवघडल्यासारखं होईल. आवडता गायक किंवा गायिका? माझे गुरुजी ना, त्याच्यात काही संदेह नाही. जो पहिला आवाज जिचा ऐकला तिच्या गर्भात असताना ती आई. आणि ज्या गुरुजींनी मला देवाचं अस्तित्व स्वरांमधनं जाणवायला अनुभूती दिली, त्याच्या पलीकडे काही असू शकत नाही. मला आवड म्हणून मी अनेक लोकांचं ऐकतो बरं, पण
पहा, तुम्ही ज्या देवाचा अनुग्रह घेतलाय आणि ज्या गुरुकडनं संथा घेतली आहे हो, त्याच्या स्थानाच्या जवळ कोणी येऊ शकत नाही. खरंय. म्हणजे महान गायक अनेक असतात, पण आपल्या जवळचं आपल्याला जे अपील होतं किंवा ज्याला आपण टस्ट म्हणतो किंवा आपल्याला ट्रान्सफॉर्म व्हायला म्हणजे लागतं. जगामध्ये पाककृती खूप असतात, मिशेलियन स्टार रेस्टॉरंट्स खूप असतात, पण ज्या आईच्या हातचं अन्न तुम्ही रोज खाता हो, त्या चवीपेक्षा दुसरी चव खरंय. आवडू शकत नाही. बरोबर. महेशजी, तुम्ही जसं संगीतामध्ये ख्याल असेल, भजन असतील, विरहाण्या असतील किंवा गझल असेल, अनेक फॉर्ममध्ये तुम्ही गायलात आणि रसिकांना एक अति आनंदाची अनुभूती तुम्ही सर्वांना देत आला आहात, भविष्यातही देत राहाल. तुमच्या पुढच्या सर्व वाटचालीसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि आपल्या आनंदवारीला भरभरून प्रतिसाद लाभो अशा आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. अनेक धन्यवाद. आणि तुम्ही सिविक मिररच्या आमच्या पॉडकास्टमध्ये आलात आणि आपला वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार. अनेक धन्यवाद.